नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्स पाहतोच, पण जे काही मी टॉपिक वाईज सिरीज सुरू केलेली आहे तर त्यातलं आजचं हे पुढचं लेक्चर आहे आपलं. आणि आजचा आपला टॉपिक आहे महत्त्वाच्या नियुक्त्या 2025-26. तर हा जो काही टॉपिक आहे हा तुमचा येत्या जे काही तुमच्या एक्झाम्स आहेत, मग ती राज्यसेवा असो किंवा कित्येक आपल्या सरळ सेवा येत आहेत, त्याच्यासाठी हा खूप महत्त्वाचा डेटा आहे. मी वर्षभराचे आणू शकत नाही आहे, त्यामुळे मी एक विचार केला की टॉपिक वाईज मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकते. पण याच्यासाठी पण बरेच एफर्ट्स आहेत, कारण की मला तुम्हाला एकच माझा मोटो आहे की मला डेटा तुम्हाला व्यवस्थित आणि जेन्युइन द्यायचा आहे. आणि हे जे काही लेक्चर्स आहेत टॉपिक वाईज, हे पण तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून आहे ना खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि एक्झामच्या आधी वारंवार तुम्ही त्याचं रिवाइज जर केले तर तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये यातले प्रश्नही बघायला मिळतील आणि त्याचा उपयोग होईल. त्यामुळे आपल्या चॅनलला जर माझे हे प्रयत्न तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा उपयोग होऊ दे, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूयात आजचा टॉपिक, महत्त्वाच्या नियुक्त्या 2025-26. तर आजचा पहिला आपला प्रश्न आहे, पुणे ग्रँड टूर 2026साठी शुभेच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे, एक मिनिट, याचे योग्य उत्तर आहे MS धोनी यांना. तर त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. ही भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय मल्टी स्टेज प्रो सायकलिंग स्पर्धा आहे, पहिली आंतरराष्ट्रीय. आणि ही स्पर्धा UCI 2.2 श्रेणी अंतर्गत आयोजित करण्यात आली आहे आणि 35 देशातील जवळजवळ 171 सायकलपटूंनी सहभाग घेतला आहे यामध्ये, व एकूण अंतर 437 किलोमीटर याचे असणार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, मेटा कंपनीच्या प्रेसिडेंट आणि वाईस चेअरमन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, डीना पॉवेल मॅकोमिक यांची. तर त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. डोनाल्ड ट्रम्प आणि जॉर्ज W बुश अमेरिकेतील 2 अध्यक्षांच्या सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे डीना यांनी. आणि मेटामध्ये ही नवी नियुक्ती AI, जागतिक धोरण आणि कंपनीच्या वाढीच्या निर्णयांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न तिसरा, रविशंकर छबी यांची केंद्रीय प्रतिनियुक्ती कोणत्या पदावरती करण्यात आलेली आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, DIG म्हणून उपमहानिरीक्षक या पदावरती. तर याचे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, रविशंकर हे 2007 बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे IPS अधिकारी आहेत. केंद्र सरकारने त्यांना CRPF मध्ये उपमहानिरीक्षक म्हणजे DIG म्हणून नियुक्त केले आहे आणि याआधी ते उत्तर प्रदेश DIG पब्लिक ग्रीव्हन्सेस मध्ये कार्यरत होते, असे त्यांचे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. पुढला प्रश्न चौथा, भारताच्या उच्चायुक्त म्हणजे हाय कमिशनर म्हणून न्यूझीलंडमध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, मुआनपुई सवाई. तर त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. पहिला पॉईंट आहे अमित मिश्रा. तर त्यांच्याबद्दल एक्सप्लेनेशन आहे इथे. अमित कुमार मिश्रा हे IFS 2004 यांची भारताचे राजदूत म्हणून जॉर्जिया येथे नियुक्ती करण्यात आले. म्हणजे ऑलरेडी न्यूझीलंडमध्ये यांची नियुक्ती झालेली आहे. आणि पर्यायामधील हे जे काही पर्याय आहे A क्रमांकाचा, तर त्यांची कुठे नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर जॉर्जिया येथे. तर इथे पण आपला एक प्रश्न तयार होतो आहे. आणि दोन्ही नियुक्त्या म्हणजे या सरांची आणि यांची, तर या परराष्ट्र मंत्रालयाने जानेवारी 2006 मध्ये जाहीर केलेल्या आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 5, शत्रुजित सिंह कपूर यांची कोणत्या दलाचे महासंचालक म्हणजे DG म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, ITBP. केंद्र सरकारने शत्रुजित सिंह कपूर यांची इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस चे महासंचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे.
आणि हे 1990 बॅचचे हरियाणा कॅडरचे IPS अधिकारी आहेत. आणि प्रवीण कुमार हे BSFचे महासंचालक आहेत. पर्याय क्रमांक 1चे हे एक्सप्लेनेशन आहे. आणि ITBP हे भारत चीन सीमेचे संरक्षण करते. तर BSF हे भारत पाकिस्तान आणि भारत बांगलादेश सीमेचे रक्षण करते. पुढील प्रश्न 6वा. राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे NIAचे नवीन महासंचालक म्हणजे DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, राकेश अग्रवाल यांची. हे 1994 बॅचचे हिमाचल प्रदेश कॅडरचे IPS अधिकारी आहेत. त्यांचा NIAचा महासंचालक म्हणून कार्यकाळ 31 ऑगस्ट 2028 पर्यंत असेल आणि NIAची स्थापना 2008 मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर करण्यात आली आहे. पुढील प्रश्न 7वा. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, मनोज कुमार गुप्ता यांची. ते सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. ही नियुक्ती सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे. आणि उत्तराखंड उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गुहानाथन नरेंदर 9 जानेवारी 2026 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत. याचं हे एक्सप्लेनेशन आहे इथे. तर पुढील प्रश्न 8वा. अणुऊर्जा नियामक मंडळ म्हणजे AERBचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, AK बालसुब्रमण्यम. याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ही नियुक्ती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ नियुक्त समितीने म्हणजे ACCने केलेली आहे आणि यांना जवळजवळ 40 वर्षांचा अनुभव आहे. AERB ही भारतातील अणुऊर्जा सुरक्षिततेसाठीची सर्वोच्च नियामक संस्था आहे आणि AERBची स्थापना 1983 रोजी अणुऊर्जा कायदा 1965 अंतर्गत करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न 9वा. HSBC प्रायव्हेट बँकच्या नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, इडा लिऊ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इडा लिऊ यांची नियुक्ती 5 जानेवारी 2026 पासून प्रभावी झाली आहे. याआधी सिटी प्रायव्हेट बँकमध्ये ग्लोबल हेड म्हणून काम यांनी पाहिलेले आहे आणि इडा यांना खाजगी बँकिंग आणि संपत्ती व्यवस्थापन क्षेत्राचा जवळजवळ 25 वर्षांहून अधिक अनुभव आहे. पुढील प्रश्न 10वा. जनरल इन्शुरन्स काउन्सिल म्हणजे GI काउन्सिलने हेल्थ इन्शुरन्स इकोसिस्टीमसाठी CEO म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, S प्रकाश यांची. ही नियुक्ती 7 जानेवारी 2026 पासून प्रभावी झाली आहे. GI काउन्सिल ही भारतातील बिगर जीवन विमा कंपन्यांची सर्वोच्च उद्योग संस्था आहे आणि S प्रकाश यांची भूमिका विमा कंपन्या, रुग्णालय आणि नियामक यांच्यात समन्वय साधण्याची असणार आहे. पुढील प्रश्न 11वा. सुरेश कुमार जुनेजा यांनी कोणत्या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, परिषद फॉर लेदर एक्सपोर्ट्स. याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. रमेश कुमार जुनेजा यांनी CLE मध्ये याआधी उपाध्यक्ष म्हणजे व्हाईस चेअरमन म्हणून पद भूषवले आहे. ही जी संस्था आहे ती लेदर फुटवेअर आणि लेदर उत्पादनांच्या निर्यातीशी संबंधित आहे. पुढील प्रश्न 12वा. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणजे DGP म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B, सदानंद वसंत दाते यांची. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 2 वर्षांचा निश्चित कार्यकाळ देण्यात आलेला आहे. सदानंद दाते हे 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत
त्यांनी राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे NIAचे प्रमुख म्हणूनही काम केलेले आहे यापूर्वी, आणि अँटी टेररिझम स्क्वॉड ATSचे नेतृत्व करताना अनेक संवेदनशील दहशतवाद विरोधी तपास त्यांनी केलेले आहेत. आणि 2020 मध्ये मीरा भाईंदर वसई विरारचे ते पहिले पोलीस आयुक्तही राहिलेले आहेत. ठीक आहे, पुढील प्रश्न 13वा. रवींद्र कुमार अग्रवाल यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणजे CMD म्हणून नियुक्ती झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक, एक मिनिट, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, भारतीय अन्न महामंडळ. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. रवींद्र कुमार अग्रवाल यांनी भारतीय अन्न महामंडळ FCIचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणजे CMD म्हणून नियुक्ती झाली असून त्यांनी आशुतोष अग्निहोत्री यांची जागा घेतली आहे. पुढील प्रश्न 14वा. राष्ट्रीय तपास संस्थेचे म्हणजे NIAचे महासंचालक म्हणून राकेश अग्रवाल यांना अतिरिक्त कार्यभार कोणी दिला आहे, म्हणजे कोणत्या संस्थेने दिलेला आहे किंवा कोणत्या डिपार्टमेंटने दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आपल्या गृह मंत्रालयाने. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. त्याचा उद्देश काय आहे तर की ही नियुक्ती सदानंद दाते यांच्या अकाली प्रतिनियुक्ती समाप्तीनंतर करण्यात आली असून संस्थेतील सातत्य व स्थैर्य राखणे हा मागचा उद्देश होता. आणि राकेश अग्रवाल हे 1994 बॅचचे IPS अधिकारी असून ते हिमाचल प्रदेश कॅडरचे आहेत. पुढील प्रश्न 15वा. ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणजे चीफ सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, अनु गर्ग यांची. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. अनु गर्ग या 1991 बॅचच्या IAS अधिकारी असून ओडिशा कॅडरमध्ये त्यांनी 3 दशकांहून अधिक काळ काम केलेले आहे. त्या विकास आयुक्त कम अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या आणि त्या पदावरती काम करणाऱ्या ओडिशातील पहिल्या महिला IAS अधिकारी त्या ठरल्या होत्या. ठीक आहे, पुढील प्रश्न 16वा. कोल इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर 16व्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक B, सोराम यांची. ही नियुक्ती 15 डिसेंबर 2025 पासून लागू झाली. सैराम यांना कोळसा क्षेत्रातील 30 वर्षांहून अधिक अनुभव असून त्यांनी यापूर्वी नॉर्दर्न कोल फील्ड्स लिमिटेडचे CMD म्हणून काम पाहिलेले आहे. पुढील प्रश्न 17वा. PV सिंधू यांनी 2026 ते 29 या कालावधीसाठी कोणत्या संस्थेच्या ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक C, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट्स कमिशन. पुढील प्रश्न 18वा. रेल विकास निगम लिमिटेड RVNLचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 18व्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक B, सलीम अहमद यांची. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 23 डिसेंबर 2025 रोजी रेल विकास निगम लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे सलीम यांनी. आणि सलीम अहमद हे सिव्हिल इंजिनियर असून पायाभूत सुविधा व बांधकाम क्षेत्रात त्यांना 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे. पुढील प्रश्न 19वा. राष्ट्रीय अनुप्रयुक्त आर्थिक संशोधन परिषद म्हणजे NCAER चे नवीन महासंचालक डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, सुरेश गोयल यांची. सुरेश गोयल यांची 5 जानेवारी 2026 पासून महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात मिळून यांना 30 वर्षांहून अधिक अनुभव असून ते यापूर्वी नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी होते. पुढील प्रश्न 20वा. प्रेस क्लब ऑफ इंडिया PCIच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची निवड झालेली आहे असा प्रश्न. तर 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे
पर्याय क्रमांक सी संगीता बरुआ पिशारोटी असं त्यांचं नाव आहे. आणि महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, 2025च्या PCI निवडणुकीमध्ये त्यांच्या पॅनलने सर्व पदांवरती विजय मिळवला. 21-0 असा स्वच्छ कौल त्यांना मिळाला होता. आणि प्रेस क्लब ऑफ इंडिया ही 1958 साली स्थापन झालेली नवी दिल्ली येथे त्याचे मुख्यालय असलेली पत्रकारांची व्यावसायिक संस्था आहे. पुढील प्रश्न 21 मेटा इंडिया आहे या मेटा इंडियाने भारतासाठी नवीन हेड ऑफ पब्लिक पॉलिसी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मिनिट. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी अमन जैन यांची. महत्त्वाचे पॉईंट्स पहा, यांना सार्वजनिक धोरण क्षेत्रातील जवळजवळ 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे. अमन जैन हे मेटाच्या इंडिया लीडरशिप टीमचा भाग असतील. पुढील प्रश्न 22 नॅशनल कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर नेटवर्क म्हणजे NCCNच्या चीफ मेडिकल ऑफिसर CMO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रेणुका अय्यर यांची. महत्त्वाचे पॉईंट्स पहा, NCCN ही अमेरिकेतील अग्रगण्य कर्करोग केंद्रांची नॉन प्रॉफिट संस्था आहे. आणि सध्या डॉक्टर अय्यर न्यूयॉर्कमधील रॉसवेल पार्क कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर सेंटरमध्ये कार्यरत आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 23 क्रिस्टिनाओ रेनाल्डोने कोणत्या AI कंपनीत गुंतवणूकदार आणि ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून सामील झाला आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी परप्लेक्सिटी असं या कंपनीचं नाव आहे. तर त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा, रोनाल्डो हबने एक AI पॉवर्ड प्लॅटफॉर्म रोनाल्डो हब हे एक AI पॉवर्ड प्लॅटफॉर्म आहे. परप्लेक्सिटी ही एक AI शोध आणि सहाय्य प्लॅटफॉर्म असणार आहे. आणि रोनाल्डो हबचा उद्देश काय आहे? तर जागतिक पातळीवरती AIचा वापर वाढवणे. पुढील प्रश्न क्रमांक 24 अपर्णा गर्ग यांची कोणत्या पदावर भारताच्या रेल्वे बोर्डात कार्यभार स्वीकारला आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी मेंबर फायनान्स. भारतीय रेल्वे बोर्डामध्ये मेंबर फायनान्समध्ये त्यांना पद मिळालेले आहे. तर याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा, अपर्णा यांनी 1 डिसेंबर 2025 रोजी भारताच्या रेल्वे बोर्डात मेंबर फायनान्स पदाचा कार्यभार स्वीकारला. अपर्णा गर्ग यांनी भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 25 आणि आपला आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न मनाली क्षीरसागर यांनी कोणत्या विद्यापीठाचे पहिले महिला कुलगुरू म्हणून कार्यभार स्वीकारला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नागपूर युनिव्हर्सिटी. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा, नागपूर युनिव्हर्सिटीच्या 102 वर्षांच्या इतिहासात पहिले महिला व्हाईस चान्सलर म्हणून कार्यभार यांनी स्वीकारलेला आहे. आणि त्यांच्या नियुक्तीमुळे लिंग समानता, आधुनिक शिक्षण पद्धती, उद्योग, विद्यापीठ, भागीदारी आणि नवोन्मेष आणि प्रगत प्रशासन यावरती भर दिला जाईल. तर आपले आजचे म्हणजे जे काही महत्त्वाचे नियुक्त्या हे जे काही लेक्चर होतं ते संपलेलं आहे. पण माझी एक रिक्वेस्ट होती की जास्तीत जास्त मुलांना हे लेक्चर तुम्ही शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच याचा उपयोग होईल. आणि आजचे तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.